महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. त्याला यश मिळत असतं. कार्यकर्त्याने आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं की कार्यकर्त्याने काय करावं, तर त्याने डोक्यावर बांध. समोर सर नमस्कार नाना, आजच्या वाढदिवसाबद्दल आपण काय बोलाल? माझा कालच वाढदिवस झालाय. फुलंब्रीच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मला बोलून माझा सत्कार केलाय. मी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की गावातल्या प्रायमरी शाळेकडे, माध्यमिक शाळेकडे जरा लक्ष द्या. शिक्षकाची जरा मैत्री वाढवा. ते अधिक चांगलं आपल्या विद्यार्थ्याला शिकवतील अशा प्रकारची त्यांची मानसिकता तयार करा. आताही शिकवतात, पण त्यामध्ये आणखी भर पडेल. दुसरी गोष्ट सांगितली मी की आपल्या गावात कोणी नशा करणारा असेल तर त्याला त्यापासून दूर करा. नशा खरं म्हणजे ती आग आहे. एका कोपऱ्यात लागली की सगळं गाव जळतं. तसं एका घरात सुरू झालं की बाकीच्या घरात सुद्धा ती पोचायला वेळ लागत नाही. म्हणून आहे तिथं थांबवा आणि गावात सुद्धा नशामुक्तीचा कार्यक्रम करा. तो झालाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह केला. दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आता यावर्षी थोडा पाऊस कमी आहे दरवर्षीच्या मानाने. पिकापुरतं पुरतंय, परंतु पुढे जर पडलं नाही तर आहे ती पिकंसुद्धा आपली हातात येईल की नाही अशा प्रकारची एक भीती शेतकऱ्यामध्ये आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने या वर्षीचं जे कर्ज आहे ते कर्ज माफ करायचा निर्णय पण घेतलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याची परतफेड पण चालू आहे. दुसरी गोष्ट की मी सांगितलं की जसं मागे फुलंब्री तालुक्यात प्रत्येक गावाला ओढ्याचं आणि नदीचं आपण खोलीकरण केलंय, तसं खोलीकरण यावर्षी पण करा की जेणेकरून पुढच्या वर्षी चांगला पाऊस आला तर अधिकाधिक पाणी आपल्या गावात साठेल आणि ते पाणी साठलं की आपल्याला पिकाला त्याचा उपयोग होईल, विहिरीला पाणी येईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आणि म्हणून जास्तीत जास्त खोली करा अशा प्रकारचं मार्गदर्शन केले. आणि मला निश्चित वाटतं की आता हे जे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचे, दोन्ही आमदार आहेत, तिथं पंचायत समितीचे पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे आहे, हे निश्चित त्याच्यामध्ये लक्ष घालून हे काम करतील असा विश्वास वाटतो. हे आमदार अनुराधा अतुल चव्हाण. मॅडम, आज नानाच्या वाढदिवसाबद्दल काय बोलाल? आज आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेले महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या फुलंब्रीच्या येथील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून आज इथे घेतलेला होता. मागील 3 दिवसापासून आदरणीय नानांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम विविध ठिकाणी चालू आहेत. 16 तारखेला कार्यक्रम झाले, 17ला झाले आणि आज 18 तारखेला सुद्धा आम्हाला नानांचा अभिष्ट चिंतन सोहळा करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने आम्हाला नानांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ऐकायला मिळालं.
आणि सर्वांना त्यांना शुभेच्छा देण्याची सुद्धा संधी आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे. धन्यवाद. वाढदिवसाच्या एवढ्या छान शुभेच्छा आणि एवढा छान कार्यक्रम अरेंज केला, एवढी छान आपली जनता पब्लिक एकत्र आलेली आहे, त्याबद्दल खरंच नानांना हे 81 का 82 हा 108वा वाढदिवस व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्हा सर्वांच्याही या शुभेच्छा आणि आम्हा सर्वांच्याही शुभेच्छा नानांना नक्कीच पोहोचत्या होतील आणि नाना 108 वर्ष नक्कीच जिवंत राहून आपल्या सगळ्यांचे सहकार्य कार्य करतील एवढे शुभेच्छा. नमस्कार, मी ऐश्वर्या अभिषेक गाडेकर, भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चाची जिल्हाध्यक्ष आहे. आणि आजचा नानांचा जो वाढदिवस फुलंब्री मंडळाच्या वतीनं ठेवला त्याबद्दल मी सर्वप्रथम नानांना अभिष्ट चिंतन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जो काम करेल त्याला नाना नेहमीच न्याय देत आलेले आहे आणि तळागाळापर्यंत नानांच्या कामाची प्रतिष्ठा, नानांचं पावलोपावली असणारं सगळ्या कार्यकर्त्यांवरचं लक्ष आजही आपल्याला दिसून येतं. नाना जरी राजस्थानचे राज्यपाल असले तरी घार हिंडे आकाशी, चित्त त्यांचं फिलापाशी ह्या म्हणीप्रमाणे नाना राजस्थानला असले तरीही नानांचा आज या विधानसभेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांवर आणि प्रत्येक गोष्टींवर नानांचं बारीक लक्ष असतं. नाना प्रत्येक वेळी कितीही अर्जंट काम असलं तरीही नाना सगळ्यांचे फोन उचलतात, नाना स्वतः बोलतात आणि आपलं काही काम अडलं तर नाना स्वतः करतात. असं आमचं थोर व्यक्तिमत्व आम्हाला वटवृक्षाप्रमाणे नानांची नेहमीच सावली आम्हाला लाभलेली आहे आणि आम्ही भाग्यशाली आहोत की अशा थोर व्यक्तिमत्वांसोबत आम्हाला काम करण्याची संधी आदरणीय पक्षांनी सुद्धा दिली आणि नानांनी सुद्धा दिली. याबद्दल आम्ही सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आदरणीय नानांना आमचा सुद्धा एक एक दिवस लाभो आणि नानांचा 100वा वाढदिवस सुद्धा आमच्या हातून हो अशीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना राहील. पुनश्च नानांना अभिष्ट चिंतन दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.